क्यूब रूट आपल्याकडे डिजिट आहे 15625. तर या ठिकाणी आपल्याला काय करणार, तर या ठिकाणी आपण 3 डिजिट म्हणजे 3ला लास्ट 3 डिजिटला अंडरलाईन केली. त्याच्यानंतर आहे आपला नंबर 15. तर 15च्या अगोदर हवं तर आपण 0 लावून घ्या म्हणजे आपले 3 डिजिट झाले. परत हे 3 डिजिटला अंडरलाईन केले. तर आता क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला क्यूबनेच आपल्याला डिवायडेड करावं लागेल. मग आता आपण ह्या ठिकाणी 3 डिजिट सोडून दिले. त्याच्यानंतर 15ला आपल्याला डिवायडेड करायचं आहे. तर आपण 2ने डिवायडेड केलं. 2चा क्यूब आला तुमचा 8 -8. तर या ठिकाणी -8 केल्यानंतर आपले आन्सर आलेला आहे या ठिकाणी 7. मग आपण काय करणार, क्यूब रूट म्हटल्यानंतर 3 वेळा 2 येणार तुमचा, प्लस 2 ॲड 2 आले तुमचे 6. त्याच्यानंतर आपल्याला हे 3 डिजिट जसेच तसे खाली घ्यायचे आहेत. तर बघा 625. तर आन्सर आला आपलं 7625. तर मग या ठिकाणी आपण काय करणार बघा, या ठिकाणी आपण 2 × 6 × 5. तर आता हा 5 कुठून आणला आपण, तर आपल्याला म्हणजे डिजिटवरती मल्टिप्लिकेशन करण्यासाठी बघा 6 2 जा 12 आणि 12 5 जा 60. तर 60 3 डिजिट म्हणजे 6000. तर या ठिकाणी आपण 5 ठेवणार 5ने, कारण 6 घेतलं तर आपला आन्सर जास्त होणार. 66 × 6 घेतलं तर जास्त होणार म्हणून 5 घेणार. मग परत या ठिकाणी 5 ट्रिपल आलं. आता याच्यानंतर 5 ॲड 5 तुमचे काय आन्सर आलं या ठिकाणी, 5 ॲड 5 कॅरी 1 75. तर आता 75साठी तुम्हाला या ठिकाणी आपण ॲडिशन करायची आपल्याला या ठिकाणी गरज नाही, कारण की आपल्याकडे पुढे डिजिट संपलेले आहेत. तर मग या ठिकाणी आपण काय करणार, 65 × 5 × 5 इज इक्वल टू 1625. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे 6000 प्लस 1625 5 2 6 7 अशा पद्धतीने आपला आन्सर या ठिकाणी आलेला आहे -7625. मग आन्सर काय आलं आपलं, या ठिकाणी 2ने डिवायडेड केलं आणि या ठिकाणी 5ने डिवायडेड केलं. तर आन्सर आलं 25. म्हणजे क्यूब रूट काय आला आपला 25.